मित्रांनो, या मंदिराविषयी बरंच काय ऐकलं होतं की हे मंदिर हळूहळू जमिनीच्या खाली चाललंय. तर मी आता इथे जाऊन तिथे विजिट करणार आहे की या मंदिराचं नेमकं खरंच तो जो व्हिडिओ बनवला आहे तो खरा आहे की खोटा. आणि पहिला येतो बरं, ये इथं ही माती सुकली की पायाचे ठसे दिसतात. म्हणजे इथं पाणी पितो वाघ. असं भासतं की हे मंदिर हळूहळू जमिनीच्या आत चाललंय. ऐका नाही आम्हाला इथं ते 45 वर्ष झाली मला इथं पाणी पाच सगळं. आणि आधी माझे मालक देत होते 70 वर्षे पाणी पाजले. मित्रांनो, मी आता पोहोचलोय ऑर्थरशीट पॉइंटला, जो महाबळेश्वरचा मेन पॉइंट. खालच्या साईडला संपूर्ण 13 पॉइंट आहेत. ते संपूर्ण पॉइंट आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि ही धंदवारी हेच पाणी नेतात. बरं, कारण की 16 किलोमीटर मध्ये जे धंदवाऱ्यांना सगळ्यांना आम्हाला हेच पाणी. मित्रांनो, आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघताय याच ठिकाणी संध्याकाळी वाघ पाणी प्यायला येतो. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती. आणि या व्हिडिओमध्ये महाबळेश्वरमध्ये एक दिवसासाठी कुठले कुठले पॉईंट बघायचे ती संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि महाबळेश्वरमध्ये वन डे साठी गेल्यावर कुठले कुठले पॉईंट बघायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील.
तर मित्रांनो, या मंदिराविषयी बरंच काय ऐकलं होतं की हे मंदिर हळूहळू जमिनीच्या खाली चाललंय. तर मी आता इथं जाऊन तिथे व्हिजिट करणार आहे की या मंदिराचं नेमकं खरंच तो जो व्हिडिओ बनवला आहे तो खरा आहे की खोटा, तो तेच या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. तर चला मग. तर मंडळी नमस्कार. तर मित्रांनो, आपण जो व्हिडिओ बघितला होता युट्यूबवरती की हे मंदिर हळूहळू जमिनीच्या खाली चाललंय, असे चुकीच्या बातम्या जे पसरवत आहेत, त्यासाठी मी आज स्वतः हे मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी इथं आलो आहे. तर हे मंदिर खाली जात नसून ही आजूबाजूची जी माती आहे त्या मातीचा स्तर थोडासा वाढत चालतो हळूहळू. डोंगरावरची माती खाली वाहून येते आणि तेच लोक इथं मंदिर बघताना आपल्याला असं भासतं की हे मंदिर हळूहळू जमिनीच्या आत चाललंय. तर ही बातमी चुकीची आहे. कुणीही ते फेक व्हिडिओ बघून कुणीही कोणाला फेक माहिती देऊ नका. हे जे मंदिर आहे ते आहे तिथेच आहे, ते खाली जात नाहीये. त्या मंदिराचं लेवल ती माती अतिवृष्टीचा भाग असल्यामुळे ते आपल्याला तसं भासतं बघताना, पण ती माहिती बिलकुल चुकीची आहे. मित्रांनो, मी आता पोहोचलोय ऑर्थरशीट पॉइंटला, जो महाबळेश्वरचा मेन पॉइंट आहे. तर ऑर्थरशीट पॉइंट ह्या खालच्या साईडला आपण पायऱ्या बघतो, या पायऱ्यांनी चालत खाली जायचंय. तर खालच्या साईडला संपूर्ण 13 पॉइंट आहेत. ते संपूर्ण पॉइंट आपण एक्सप्लोर करणार आहोत. मित्रांनो, आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघताय याच ठिकाणी संध्याकाळी वाघ पाणी प्यायला येतो. तोच पॉइंट आपण बघत आहोत आता. तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तो पॉइंट कसा आहे. प्यायला येतो. बरं, ये इथं ही माती सुकली की पायाचे ठसे दिसतात. म्हणजे इथं पाणी पितो वाघ येऊन. हा, इथे येऊन पाणी पितो. तेव्हा या झऱ्याचं नाव टायगर स्प्रिंग, मराठी मध्ये वाघ झरा. बरं, तुम्ही किती वर्ष? आणि मला ही तिसरी पिढी, माझ्या दादाजीने हे पाणी सांभाळलंय. बरं. आम्ही ही पिढी चालवत नेली. इथं काय सरकारने मला पगार नसतो, हा, कुणाकडे मागत नाही, हा, कुणी खुशी मधनं देईल त्याच्यावर माझी रोजीरोटी चालू असते. बरं. आणि हे मला माझ्या मालकांच्या मागोरी 45 वर्षे झाली बरं. पाणी पाजतीची. आधी माझे मालक पाजत होते पाणी. आता तुम्ही ही किती वर्ष झालं तुमची सेवा करताय, तुम्ही लोकांची इथं पाणी पाचता लोकांना? 45 वर्ष झाली मला इथं पाणी पाच सगळं. त्याला. आणि आधी माझे मालक देत होते 70 वर्षे पाणी पाजले. कोणी त्याचा डबा असा फोडून त्याला मध्ये एक दांडी मारून काचूच्या गल्लासातनी पाणी पाजायचं. पण मला आता ती काचूची गल्लास परवडत नाही. बरं. आता कुणापाशी मागत नाही, कोण पैसा दिले दिले, ना दिले तर नाही दिलं. हा,
तुम्ही दिवसभर इथे येऊन ती सेवा करता माणसाची? सकाळचं आले की इथले ते कचरा काढून साफसफाई करून हा. दिवसभर लोकांना पाणी पब्लिक सेवा. म्हणजे तुम्ही स्वच्छता ठेवता लोकांना पाणी छान सगळं प्यायला मिळावं म्हणून. मी एखाद दिवशी जर नसली तर लोक इथं आतमध्ये हात पाय घालून तोंड धुवून ही घाण करून टाकतात. बरोबर. मी म्हणून पाणी सुरक्षित आहे हो माणसांना प्यायला. एवढ्या 5 किलोमीटर मध्ये तर पाण्याची कुठं दुसरीकडे व्यवस्था नाही प्यायला. 16 किलो 16 किलोमीटर. आणि 7 किलोमीटर पायदळ येते इथे चालत बरं. सकाळची. बरं. संध्याकाळी दर्शन गाडीवाली मला नेत्यात. हा नाही तर कोणी पण नेतं बाईकवाली. जर गाडी चुकली तर बाईकवाली किंवा परिचय तुमच्यासारखी कोणी पण नेत. आता तुम्ही इथं किती लांबून येता इकडं? मी 7 किलोमीटरवर 7 किलोमीटरवर. 7 किलोमीटर आहे महाबळेश्वर. इथं 7 किलोमीटरवर येताना लोकांना इथं पाणी वगैरे देता सेवा तुम्ही? हा मी सकाळी लवकर निघते. माणसांच्या आधी एवढी साफसफाई करून गल्लाचं घासून टाकी घासून मग ही नळाला मी गल्ला लावते आणि ही धंदवाली हेच पाणी नेतात. बरं. कारण की 16 किलोमीटर मध्ये जे धंदवाऱ्यांना सगळ्यांना आम्हाला हेच पाणी हेच पाणी आहे. बरोबर. 365 दिवस पाणी चालू आहे. हो. आणि वाघ पण प्राणी पण संध्याकाळी इथंच येऊन पाणी पितात. जेव्हा सुनसुकाट होईल इथं काय बिजली नाही फिजली नाही लाईट नाही कुछ नाही. बरं. तेव्हा सगळं निवांत झाल्यानंतर ते रात्री येतात का सकाळी येतात ते काय माहिती नाही. थोडा कागद टाकून वाऱ्याने पाणी तुम्हाला पाणी